आपल्या MIG क्लबमध्ये तिकडे पत्रकार परिषद पण झाली होती, सगळ्या पक्षाचे सगळे लोक पण तिकडे आले होते. पण त्यातल्या अनेकांना मी काय बोलतोय याचं गांभीर्यच नाही समजलं. आणि मग ज्या वेळेला प्रत्येकाच्या दरवाजावरती टकटक व्हायला लागली, त्यावेळेला कळून चुकलं की काय प्रकार सुरू आहेत ते निवडणुकीचे. आताही बघा, गेली विधानसभा झाली, 232 आमदार निवडून आले. 232. 232 आमदार. एवढे प्रचंड यश मिळाल्यानंतर देखील महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता. कुठे विजय मिरवणुका नाहीत, कुठे जल्लोष नाही, काही नाही, सन्नाटा कर. म्हणजे मतदार तर अवाक झालेच होते, निवडून आलेले पण अवाक झाले होते. निवडून आलेल्या लोकांनाही समजेना कसा निवडून आलो. आणि मग सगळ्यांनाच कळलं की कशा प्रकारच्या निवडणुका चालल्यात या देशामध्ये, कशा प्रकारचे विजय प्राप्त होत आहेत, कशा प्रकारचं यश मिळत आहे. अनेक लोक म्हणतात की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण ते मतामध्ये येत नाही. हे असं केलं तर कसं येईल ते मतामध्ये? आणि तेच चालू आहे. राज्यांमधले जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना संपवणे, त्यांना मिटवून टाकणे आणि अशा मतदार याद्या तयार करायच्या, सगळी माणसं घुसवायची. मला तर आता कळलंय, अगदी खात्रीलायकरित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी 1 जुलैला यादी बंद करून टाकली. त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेला तर होतेच भरलेले, त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत. तुम्ही मत द्या नाही तर नका देऊ. मॅथ्स फिक्सिंग झालेलं आहे, मॅथ्स सेट आहे. अशा महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार.